नितीन ग्रुपवर आलेलो आहे. मला वाटतं नितीन तू सगळ्यांना कळवतो का ग्रुपवरती शिफ्ट व्हायला का गरज नाही? ओके बरं, काय आपण एक 2-5 मिनिट थांबायचं आहे का सुरुवात करायची कसं? नितीन तू सांग. नमस्कार विश्व पांथस्थ असलम सर, एव्हरीथिंग इज गुड. ओके, आवाज येतोय, एव्हरीथिंग इज गुड. ओके फाईन. आता इथे मला 7 जण वरती दिसत आहेत वाउच करताना. तर जनरली मी सगळे आपले व्हिडिओज दुसऱ्या दिवशी पाहतो. आज रविवार असल्यामुळे मी ही वेळ मागून घेतली होती. पण मग आता तुम्ही सांगा सुरू करायचं असेल तर मी सुरू करतो. कोणीतरी नितीन तू सांग मला सुरू करायचं आहे का नाही? हां ठीक आहे. नमस्कार. सर्वप्रथम किसान पुत्र आंदोलन आणि विशेषतः नितीनचे आभार. सर्वांचे मनापासून स्वागत. आणि काल जे साद अमन याने जे काही इंग्रजीमधून आपल्या शेतकरी विरोधी कायद्याविषयी प्रेझेंटेशन केलं त्याचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक. तर आता आजचा विषय असा आहे, सरकारीकरण आणि नागरिकांचे मरण. तर हा विषय ज्यावेळेला मला नितीनने दिला त्यावेळेला मी त्याच्याविषयी थोडीफार माहिती घ्यायला लागलो. पण मला खरी चिंता होती ती ह्या सगळ्या टेक्निकॅलिटीजची. ते मला फेसबुक लाईव्ह करता येतं का वगैरे वगैरे वगैरे. मी 3-4 वेळा नितीनला फोन केला आणि मग काल जरा त्याला फोन केला. त्याचा योगासनाचा कार्यक्रम चालू होता. त्याला म्हटलं तुझं ते योगासनं झाल्यावरती जरा माझ्याकडे ये, आपण छानपैकी पन्ह पिऊ आणि मला तू हे शिकव. तर असं तो आला आणि मग त्याने मला ते सगळ्या गोष्टी सांगितल्या. तो मोबाईल आडवा धरायचा नाही, उभा धरायचा नाही, मग किसान पुत्र पेजवर जायचं, गो लाईव्हला जायचं वगैरे वगैरे वगैरे. आता हे सगळं सांगायचं कारण असं आहे की हे जे काही काल मी नितीनवरती अवलंबून केलं ते माझं थोडंसं सरकारीकरण होतं. पुढे तुम्हाला हे पटेल कदाचित किंवा मी एक या विषयाला हात घालण्यासाठी सांगतोय. आणि मग आज काय झालं, आज दुपारी साधारणपणे 2-2:30च्या सुमाराला असलमने मला झोपेतनं उठवलं आणि जरा आम्ही ट्रायल घेतली. मग त्यावेळेला नितीन, संजय सोनवणी, साद असे सगळेजण धावून आले आणि माझी जी काही धडपड चाललेली होती हे सगळं टेक्निकली व्यवस्थित होण्याची त्याला एक यश प्राप्त झालं. तर ही जी काही धडपड होती ना ती माझ्या वैयक्तिकदृष्ट्या खाजगीकरण होतं. तर जरा कालच्या आणि आजच्या उदाहरणावरून मी असं म्हटलं की सरकारीकरण काय आणि खाजगीकरण आहे, थोडंसं बाळबोध वाटेल पण जरा आपल्या सर्वांच्या लक्षात यावं म्हणून झालं. आणि आता मरण काय आहे ते आपण जरा नंतर बघू. ज्याला आपण सरकारीकरण म्हणतो त्याला आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा जे काही येतं तर केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये असलेल्या सार्वजनिक उद्योग कंपन्या, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, PSUs, हे आपल्या डोळ्यासमोर येतं. पण सरकारीकरण हे फक्त सरकारी कंपन्यांपुरतंच मर्यादित आहे का? तर ते तसं नसून त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. सगळ्यात प्रामुख्याने संपूर्ण शासन व्यवस्था, केंद्र सरकारची असेल, राज्य सरकारची असेल, स्थानिक प्रशासनाची असेल, म्हणजे केंद्र सरकारपासून म्हणजे राष्ट्रपती कार्यालयापासून ते शेवटच्या ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत जी काही एक शासकीय व्यवस्था आहे ते सरकारीकरण या सदरामध्ये मोडतं. त्याच्या व्यतिरिक्त काय, पोलीस यंत्रणा आहे, न्यायव्यवस्थासुद्धा सरकारीकरणातच मोडते. आणि त्याच्या व्यतिरिक्त सरकारीकरण याचं जरा थोडंसं विस्तृत विवेचन जर करायचं झालं तर सरकारद्वारा नियंत्रित, सरकारद्वारा संचलित, सरकारद्वारा ज्याची देखरेख चालू आहे ते,
किंवा सरकारी नियमानुसार ज्यांचं कामकाज चालू आहे अशा सर्व संस्था, मग त्या धार्मिक असतील, सहकारी असतील आणि अगदी आपल्या क्षेत्राशी किंवा आपल्या आंदोलनाशी संबंधित जर बघायचं झालं तर ते APMC ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्था, थोडक्यात आपण ज्याला रेशन व्यवस्था म्हणतो ते, हे सर्व सरकारीकरणामध्ये येतं. एखादी खाजगी संस्था सुद्धा ज्या वेळेला सरकारी नियमानुसार काम करते त्यावेळेला त्याला सरकारीकरणाची लागण झालेली असते, असं एक माझं मत आहे. त्यामुळे सरकारीकरण हा विषय केवळ केंद्र सरकारच्या अखत्यारीत सार्वजनिक कंपनी किंवा राज्य सरकारच्या अखत्यारीत ज्या काही सार्वजनिक कंपन्या आहेत त्याच्यापुरता मर्यादित नसून हा अशा अनेक संस्थांशी मर्यादित आहे. याच्यामध्ये इस्पितळं येतात, शिक्षण संस्था येतात, विद्यापीठं येतात, अनेक गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो. आता हे सरकारीकरण म्हणजे नेमकं काय असतं तर या आपल्या लोकशाहीच्या देशामध्ये सरकारीकरण म्हणजे सर्व नियमबद्ध एक प्रक्रिया असते आणि ही सगळी प्रक्रिया पार पाडण्याचा जो एक आग्रह, दुराग्रह, अट्टहास आणि त्याला आपण जे बळी पडतो ते सरकारीकरण आणि आपलं मरण अशा सदरामध्ये ते पोहोचतं. हा विषय अतिशय तसा स्पष्ट आहे, सहज चालत होतो. केंद्र सरकारच्या संसदीय समितीने एक रिव्ह्यू कमिटी फॉर द लॉसेस ऑफ सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनीज अशी नेमलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे खासदार शांता कुमार 2015-16, 2016-17, 2017-18 आणि 18-19 त्यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा सदस्यांची आणि राज्यसभा सदस्यांची एक रिव्ह्यू कमिटी होती टू असर्टेन द लॉसेस ऑफ ऑल दिस गव्हर्नमेंट कंपनीज. तर ह्यामध्ये लालकृष्ण अडवाणींपासून अनेक लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदार त्याच्यामध्ये आहेत. आता त्या कमिटीचं पहिलं जे वाक्य आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. ते असं आहे की CPSU contributed significantly towards making India self-reliant for the past 7 decades. आता मला सांगा, गेल्या 7 दशकामध्ये ह्या सार्वजनिक उद्योगाने जर भारताला सेल्फ रिलायंट म्हणजे आजच्या आपल्या माननीय पंतप्रधानांच्या भाषेत आत्मनिर्भर बनवण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे, तर मग आता पंतप्रधानांना आत्मनिर्भर याची घोषणा करण्याची काही गरज होती का? हे पहिलं वाक्य आहे रिव्ह्यू कमिटी. आणि कमिटी कशासाठी आहे? टू असर्टेन द लॉसेस और टू गिव्ह द रेकमेंडेशन्स टू हाऊ टू रिकवर द लॉसेस. आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला त्यांनी काही कारणं सांगितलेली आहेत त्याच्याकडे मी येतो, पण त्या कारणातलं एक महत्त्वाचं वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो की फर्दर मेनी CPSUs डिड नॉट इव्हॉल्व विथ द लिबरलिझम अँड ओपनिंग ऑफ इकॉनॉमी. म्हणजे अनेक सार्वजनिक उद्योगांनी खुली अर्थव्यवस्था आणि स्वतंत्रता याची कास धरली नाही. हे एक सार्वजनिक कंपन्या तोट्यात जाण्याचं महत्त्वाचं कारण आहे. आता ह्या कमिटीने कारणांची मीमांसा करताना काय काय कारणं दिलेली आहेत? आता हा जो रिपोर्ट मी चाळला, भला मोठा रिपोर्ट आहे तो. अगदी प्रत्येक कंपनीला तोटा कधी सुरू झाला, कोणत्या वर्षात सुरू झाला, किती वर्ष ती फायद्यात होती, आणि त्याच्यामध्ये वारंवार असा एक शब्द वापरलेला आहे की ऑल दीज कंपनीज आर इन लॉसेस फॉर सेव्हरल इयर्स. कित्येक वर्ष ते तोट्यामध्ये आहेत. आणि तरीसुद्धा त्या कमिटीचं पहिलं वाक्य आहे की ते सेल्फ रिलायंट भारत बनवण्यासाठी ह्या सर्व सार्वजनिक उद्योगांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. परस्पर विरोधी आहे, कुणाला पटेल कुणाला नाही पटेल, पण त्यांनी ज्यावेळेला या सगळ्या तोट्यांची कारण मीमांसा केली आणि थोडक्यामध्ये जी काही कारणं सांगितलीत ती अशी आहेत की या सर्व सार्वजनिक कंपन्यांकडे जी असलेली यंत्रसामुग्री आहे ती अत्यंत जुनी आहे, जुनाट आहे, कालबाह्य आहे. तंत्रज्ञान कालबाह्य आहे, अपडेटेड नाही आहे. त्यानंतर ज्या क्षमतेने ते कारखाने स्थापित केलेले आहेत त्या क्षमतेचा पुरेपूर वापर झालेला नाही. त्याची उत्पादन क्षमता कमी आहे.
कामगार संख्या प्रमाणापेक्षा जास्त आहे, स्पर्धेमध्ये उतरू शकत नाहीत आणि केवळ शासकीय मागणीवरती ते अवलंबून आहेत आणि पुढचा कोणताही व्यावसायिक आराखडा त्यांच्याकडे नाही आहे किंबहुना त्याचा अभाव आहे. अशी ही कारणं औपचारिकपणे ह्या समितीने दिलेली आहेत. पण एवढीच कारणं आहेत का हो? मला तरी काही पटत नाही. ह्याच्यापेक्षा पलीकडं अनेक कारणं आहेत आणि जी कारणं प्रामुख्याने आहेत ती त्याच्यात नाही आहेत. तर ती त्यामध्ये नसलेली कारणं कुठली आहेत हे मी माझ्या मते, मी आता थोडंसं आकडेवारी, समिती, त्याचा डाटा या सगळ्यातनं पाठ्यपुस्तकातून किंवा अकॅडमिक्समधनं थोडासा बाहेर पडून जे माझं स्वतःचं निरीक्षण आहे आणि जे मी ज्या काही स्वतःच्या नजरेने पाहतो त्या संदर्भात थोडीशी मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. तर स्वार्थापोटीचा भ्रष्टाचार या सर्व सरकारीकरणामध्ये, आता आपण सार्वजनिक कंपन्या तर विचारात घेतोच आहोत, पण सर्व सरकारीकरण झालेल्या ज्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये स्वार्थापोटीचा भ्रष्टाचार हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे. आणि त्याच्याविषयीचा एक साधा उल्लेखही या समितीच्या रिपोर्टमध्ये नाही किंवा तो त्यांनी टाळला आहे किंवा तो त्यांच्या लक्षात आलेला नाही आहे. पुढं काय आहे त्याच्यानंतर, या सर्व सरकारीकरण असलेल्या संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप अतिशय मोठा आहे. राजकीय हस्तक्षेपामध्ये राजकीय लोकप्रतिनिधी आणि त्याच्याच बरोबरीने त्या लोकप्रतिनिधींना साथ देणारी बाबूशाही या दोघांचाही समावेश होतो या राजकीय हस्तक्षेपामध्ये. मी आपल्यासमोर एक छोटंसं उदाहरण ठेवतो. एक 10 ते 15 वर्षापूर्वी पुण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत समर्थ भारत संस्था यांनी एक संरक्षण सामुग्रीच्या संदर्भामध्ये एक परिसंवाद ठेवला होता. त्याला बरेचसे सर्वपक्षीय नेते हजर होते. कम्युनिस्ट पक्षाचे खासदार होते, काँग्रेसचे खासदार होते, काही भारतीय जनता पक्षाचे होते आणि त्याला एक प्रमुख वक्ते म्हणून त्यावेळेचे दैनिक सकाळ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संपादक प्रतापराव पवारही हजर होते. त्यांनी भाषणात असं सांगितलं, मला थोडंसं अस्पष्ट आठवतंय त्या उत्पादनाविषयी, शक्यतो ती बहुधा कृत्रिम वाळूचा विषय असावा. त्यांच्याशी संलग्न असलेल्या कंपनीने किंवा त्यांना माहीत असलेल्या कंपनीने कृत्रिम वाळू डिफेन्सला पुरवण्याचा किंवा काही यंत्रसामुग्री डिफेन्सला पुरवण्याचा एक प्रस्ताव दिलेला होता आणि त्या प्रस्तावामध्ये त्यांनी जो दर सांगितला होता तो साधारणपणे 55 रुपये, आता तो किलो का क्विंटल हे मला आठवत नाही, असा होता. आणि तो प्रस्ताव त्यावेळेला संरक्षण मंत्री माननीय शरद पवार असताना देखील नाकारला गेलेला होता आणि ते जे काही उत्पादन होतं ते 500 रुपये किलो किंवा 500 रुपये क्विंटल या दराने आयात करण्यात आलेलं होतं. आता हा असा असतो हा राजकीय हस्तक्षेप. मग या 55 रुपयापासून 500 रुपयाची जी काही एक तफावत आहे, मग त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आहे का, अद्ययावत तंत्रज्ञान आहे का, कमिशन आहे का, भ्रष्टाचार आहे, हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे. पण त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराला आणि कमिशनला जास्ती वाव आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मग या राजकीय हस्तक्षेपाच्या बरोबर आणखीन काय असतं, नियमांचा बागुलबुवा फार मोठ्या प्रमाणावरती असतो. कुठले तरी काहीतरी तांत्रिक नियम काढायचे आणि त्या नियमांचा बागुलबुवा कागदोपत्र मागायची, हा कागद दिला नाही, तो कागद दिला नाही, हे अपुरं आहे, ते अपुरं आहे. मग ते तुमचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असो, सर्व्हिस सेक्टर असो किंवा ट्रेडिंग असो, या तिन्ही क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी सरकारीकरण आहे त्या त्या ठिकाणी हा नियमांचा बागुलबुवा असतो. हा जसा प्रस्ताव मंजुरीसाठीचा असतो तो तसाच त्यांच्या कार्यपद्धतीविषयी असतो. हा अहवाल मागा, त्याचा आउटपुट रिपोर्ट मागा, त्याचा इव्हॅल्युएशन रिपोर्ट मागा, त्याचं ऑडिट अमुक अमुक गव्हर्नमेंट अपॉइंटेड ऑडिटरकडनंच झालेलं असलं पाहिजे, ते इतक्या दिवसातच दिलं पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. हा सगळा नियमांचा एक बागुलबुवा असतो. म्हणजे त्या संस्थेने व्यवस्थितपणाने काम करायचं का ह्या सगळ्या नियमांच्या बागुलबुव्यापोटी याच्यामध्ये गुंतून पडायचं, असा एक भाग असतो. आता हा मुद्दा सांगताना मी तुम्हाला मुद्दामून सांगतो, थोडंसं चॅरिटी या क्षेत्राशी संबंध येतो म्हणून. अलीकडच्या काळामध्ये ह्या धर्मादाय आयुक्त कार्यालयापासून इतके नियम झालेले आहेत. तुम्ही देणगी गोळा करण्यापासून, त्याचं ऑडिट करण्यापासून, त्याचे वार्षिक अहवाल, सामायिक अहवाल, त्याचे चेंज रिपोर्ट्स वगैरे वगैरे या ज्या काही त्याच्या संज्ञा आहेत त्याच्यामध्ये ती संस्था इतकी अडकून पडते. आणि कधीतरी एकदा
त्या संस्थेशी दुरान्वयेही संबंध नसलेला एखादा व्यक्ती किंवा एखादी संस्था तक्रार करते, एखादा दावा दाखल करते आणि त्या दाव्याचं निराकरण करण्यापोटी ही धर्मादाय संस्था त्यांचं जे काही काम आहे ते काम बाजूला सोडते आणि याच्यामध्ये गुंतून पडते. हा अनेकांचा अनुभव आहे, हा माझाच केवळ एकट्याचा अनुभव आहे असं नाही. हा झाला नियमांचा बागुलबुवा. हा एक सरकारीकरणाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. तांत्रिक प्रक्रियेचा दुराग्रह. तांत्रिक प्रक्रियेच्या बाबतीत मी थोडीशी 2-4 माझ्या निवडणुकीच्या निमित्ताची काही उदाहरणं देतो. आपल्याला माहिती आहे की मी लोकसभेच्या निवडणुकीला होतो आणि माझ्या पक्षाच्या वतीने उत्तर प्रदेशमध्ये भदोईमध्ये एकाने अर्ज भरलेला होता. तर त्याच्यामध्ये तो निवडणूकचा जो अर्ज आहे त्याच्यामध्ये 5 किंवा 6 नंबरच्या कॉलमवरती तुमच्यावरती काही गुन्हेगारी स्वरूपाचे खटले आहेत का असा एक प्रश्न विचारला होता आणि त्याच्या खाली त्याचे बरेचसे सब क्वेश्चन्स होते. आणि एक अट होती त्या सगळ्या ह्याची. ती अट अशी होती की कोणताही रकाना रिकामा सोडायचा नाही. मग त्या नियमाच्या बागुलबुव्यामध्ये त्यांनी काय केलं, त्या माणसाने तो जो मुख्य प्रश्न होता की तुमच्या विरोधात काही गुन्हेगारी स्वरूपाचे खटले आहेत का, त्याच्या समोरच्या जागेवर काही लिहिलं नाही आणि खालचे जे काही सगळे प्रश्न होते त्या सगळ्याला नाही 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 उत्तर दिलं. ते प्रश्न काय होते, तुमचा खटला असेल तर तो कुठल्या कलमाप्रमाणे आहे, नाही. त्या खटल्यावरच्या दाव्याची स्थिती काय आहे, ॲप्लिकेबल नाही. त्याच्यानंतर त्याच्या खटल्याचा निकाल लागलेला आहे का, दावाच नाही, त्याच्यामुळे तो काही निकाल लागले नाही. त्याच्यावर अपील झालेलं आहे का, नाही. अपिलाची स्थिती काय आहे, नाही, वगैरे 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 सगळं. मग ह्या सगळ्या सबसेक्शनची उत्तरं नाही आहेत. आणि ते का केव्हा उत्तरं द्यायची आहेत की तुमच्यावरती खटला असल्यास, पण सब्जेक्ट टू सर्व रकाने भरायचे, एकही रिकामा सोडायचा नाही. मग त्याने केवळ त्या पहिल्या प्रश्नाच्या पुढचं उत्तर दिलं नाही म्हणून त्या व्यक्तीचा अर्ज नाकारण्यात आला, रद्द करण्यात आला, त्याला निवडणूक लढवता आली नाही. हा असा एक नियमाचा भाग. मी म्हटल्याप्रमाणे हा उत्पादन क्षेत्रातही असतो, मग तो परचेस ऑर्डर पाशी असतो आणि बिल पास करण्यासंदर्भात असतो, सरकारचा तो काही फायनान्शियल एड आहे ते येण्यासंदर्भात असतो, तो वापरण्यासंदर्भातही असतो. असा हा नियमांचा बागुलबुवा. एक पुण्यातलं साधं उदाहरण देतो. एक उमेदवार होते, त्यांच्या अर्जावरती सूचक म्हणून त्यांच्या पत्नीने सही केली होती. मतदार यादीमध्ये त्या पत्नीचं नाव होतं माहेरचं, नुकतंच लग्न झालं होतं, सासरचं नाव अजून लागायचं होतं, मॅरेज सर्टिफिकेट अजून यायचं होतं. त्यामुळे ते एक मोठा प्रश्न उभा राहिला. त्याच्यावरती जवळजवळ एक अर्धा दिवस चर्चा झाली, त्याच्यातनं काही मार्ग काढण्यात आला. मग तुम्ही तुमची लग्नपत्रिका आणा, 2 साक्षीदार आणा, वगैरे वगैरे वगैरे, आणि त्यांना ती निवडणूक. पण याच्यामध्ये संपूर्णपणे अर्धा दिवस 30 उमेदवार, 50 शासकीय कर्मचारी, जिल्हाधिकारी आणि निवडणूक निरीक्षक जे IAS ऑफिसर आहेत 2, अशा सर्वांचा संपूर्ण वेळ वाया गेला. तर ह्या अशा नियमांच्या जंजाळामध्ये, नियमामध्ये, दुराग्रहामध्ये, अट्टहासामध्ये आपण अडकलेलो असतो आणि हीच भ्रष्टाचाराला संधी असते. तर असा हा सगळा ह्या सरकारीकरण आणि नागरिकांचं मरण हा जो आहे याच्यामध्ये भ्रष्टाचाराला वाव देणार आहे नियमांचा बाबुलबुवा किंवा तांत्रिक प्रक्रियेचा आग्रह असतो. याच्या पलीकडे काय घडतं, या सर्व प्रक्रियेमध्ये एक सरकारी स्वभाव तयार होतो. तो स्वभाव असतो उदासीन राहण्याचा, मला काय त्याची ही वृत्ती जोपासण्याचा, जबाबदारी टाळण्याचा, किंबहुना बेजबाबदार राहण्याचा. आणि हे सगळं बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, मला काय त्याचे, ही सगळी जी वृत्ती आहे, ह्या वृत्तीमुळे पुन्हा एकदा स्वार्थाला, भ्रष्टाचाराला आणि मला त्याच्यात काही फायदा आहे का, हे त्याच्यामध्ये जे काही अध्यारूत असतं, याच्यामुळे पुन्हा एकदा ते सरकारीकरण होतं. आणि या स्वभावामुळे अनेकदा अनेक नागरिकांना सर्व ठिकाणी अत्यंत अडचणींना सामोरं जावं लागतं, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं आणि किंबहुना कित्येक वेळेला ते आपले प्रयत्न त्यांना सोडून द्यावे लागतात. मग या सगळ्यामध्ये काय आहे, अभाव कशाचा आहे, तर उत्तरदायित्वाचा अभाव आहे. चांगल्या कामाला बक्षीस नाही, वाईट कामाला शिक्षा नाही आणि त्याला वेळेची मर्यादा नाही. या 3 गोष्टींचा अभाव या सरकारीकरणामध्ये आहे. आणि हे मी जे आत्ता बोललो, स्वार्थापोटी भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप, सरकारी स्वभाव, नियमांचा बागुलबुवा, तांत्रिकतेचा आग्रह, हे कुठेही त्या रिव्ह्यू समितीच्या म्हणजे कशाच्या,
सरकारी कंपन्यांचा जो आढावा घ्यायचा आहे की त्यांना तोटा का होतो कित्येक वर्ष, त्याच्या कुठल्याही कारणांमध्ये याच्यापैकी एकही कारण त्याच्यामध्ये नमूद केलेलं नाही. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. जे आपण सातत्याने बघतो, शासन काय करतं, कमिटी नेमतं, त्याचा उहापोह करतं, काय वेगवेगळे भले मोठे 80 पानाचे आणि 800 पानाचे रिपोर्ट्स तयार करतं आणि डोंगर पोखरून उंदीरसुद्धा निघत नाही. आपण ती एक म्हण आहे की डोंगर पोखरून उंदीर निघतो. तर ह्या शासकीय समितींच्या मध्ये डोंगर पोखरून उंदीरही निघत नाही आणि जर उंदराची पिल्लं निघाली तर त्या उंदराच्या पिल्लांना आश्रयही कुठं मिळत नाही. अशा या पद्धतीचं सरकारीकरण आहे. मग आता या सगळ्या कामामध्ये ज्याला असा स्वभाव आहे त्याच्यावरती उपाय आहे का? उपाय नक्कीच आहेत. मी जसं म्हणलं की ह्याच कमिटीने त्याच्यामध्ये जी तोट्याची कारणं आहेत त्या तोट्याच्या कारणातलं मी वाक्य मगाशी वाचून दाखवलं, ते पुन्हा एकदा वाचून दाखवतो. ते असं आहे की बिसाइड्स दीज रिझन्स फर्दर मेनी CPSU डिड नॉट इव्हॉल्व विथ द लिबरलिझम अँड ओपनिंग ऑफ इकॉनॉमी. म्हणजे स्वतः खुल्या स्पर्धेमध्ये जाणं, खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये उतरणं आणि स्वतंत्रवादाचा पुरस्कार करणं किंवा तो अंगीकारणं हे एक सरकारीकरणाच्या तोट्याला कारण आहे. हे त्याच रिव्ह्यू कमिटीमध्ये अत्यंत संक्षिप्तपणाने नमूद केलेलं आहे. आणि हे कारण जे आहे त्या कारणामध्ये मी जो सरकारीकरणाचा स्वभाव आणि त्याचे जे काही वेगवेगळ्या आस्पेक्ट्स किंवा वेगवेगळ्या बाजू मांडल्या त्या सगळ्याचा अतिशय मोठ्या प्रमाणावरती समावेश आहे. मग याच्यावर उपाय केवळ खाजगीकरण आहे का? मला आपण ही पोस्ट ज्यावेळेला फेसबुकवर टाकली किंवा व्हॉट्सअपद्वारे मी ज्यावेळेला या सगळ्या आपल्या गोष्टी सांगितल्या की आज या विषयावरती बोलणं आहे, तर अनेकांनी काही कॉमेंट्स केले. एकाने मला अशी कॉमेंट केली की सध्याच्या कोरोनाग्रस्त काळामध्ये खाजगी रुग्णालयात दाखल होणं चांगलं का सरकारी रुग्णालयात दाखल होणं चांगलं? आता असं आहे की हा प्रश्न अतिशय योग्य आहे. सरकारी नियंत्रण, सरकारी देखरेख, सरकार संचलित असं ज्यावेळेला सरकारीकरण असतं, ज्यावेळेला सरकारचं नियंत्रणच आहे आणि इतरांना त्याच्याविषयी काही करू न देण्याच्या सूचना आहेत, त्यावेळेला तुम्हाला अत्यंत दुरावस्था असलेल्या शासकीय रुग्णालयात दाखल होण्याशिवाय पर्याय आहे का? मग त्याच्यावरती एक कमेंट केली जाते की शासकीय रुग्णालयं जी आहेत ती अत्यंत महाग आहेत, लुबाडत आहेत. पण तुम्ही असंख्य शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष उघडण्याचं धोरण तयार केलं का? आणि त्यांना स्वातंत्र्य दिलं का? त्या खर्चाचा अंदाज पारदर्शकपणाने जनतेसमोर ठेवला का? हे धोरण, त्याच्यातला पारदर्शीपणा आणि त्याच्यातली नेमकी अचूक वेळ याच्याबद्दल काही केलं नाही. आणि काही न करता केवळ काही शासनाच्या ताब्यात दिलं आणि त्या शासनाला सांगितलं की यांना तुम्ही आता हाताळा. दुरावस्था होणार नाही तर काय होणार? दुरावस्थाच होणार. तर या सगळ्या संदर्भामध्ये उपाय काय? मग खाजगी आणि सरकार यांचा सहभाग करायला पाहिजे का? तो एक उपाय असू शकतो. मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक वेळेला, प्रत्येक काळामध्ये काही तात्कालिक परिस्थिती अशी असू शकते की ज्या ठिकाणी सरकारचा एक रोल असतो किंवा सरकारची एक भूमिका असते. आता एक पुण्यातलं उदाहरण घेऊयात. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लगेचच हा कारखाना सुरू झाला पेनिसिलिनच्या उत्पादनासाठी. आणि हा पेनिसिलिनच्या उत्पादनासाठी जो कारखाना तयार झाला त्यांनी काही वर्ष काम चांगलं केलं. साधारणपणे 1962 का 70, मला एक्झॅक्टली माहीत नाही, पण काही वर्ष तो फायद्यात होता. आणि त्याच्यामुळे भांडवलशाही क्षेत्रामध्ये जे खाजगी कारखाने होते आणि जिथनं आपण आयात करत होतो तर त्याच्या भल्या मोठ्या किमती होत्या त्या कमी झाल्या. आता ज्या क्षणाला त्या किमती कमी झाल्या खाजगीकरणात, त्या क्षणाला शासनाची भूमिका संपली, शासनाचा रोल संपला, असं माझं स्वच्छ मत आहे. त्यावेळेला सरकारने काय करायला पाहिजे होतं? त्याचं फक्त धोरण तयार करून आहे तो हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कारखाना, त्याचं तंत्रज्ञान भारतामधल्या अनेक खाजगी संस्थांना द्यायला पाहिजे होतं आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा लावायला पाहिजे होती. त्या ठिकाणी पुढं जो काही 1962 किंवा 71 पासून आज तागायत हिंदुस्तान अँटीबायोटिक्सला तोटा झालेला आहे शासनाच्या भाषेत सेव्हरल इयर्स. मग ते ब्युरो ऑफ इंडस्ट्रियल रिफायनान्स स्ट्रक्चर वगैरे वगैरे सगळीकडे गेले. मग त्यांची जागा विकायची का नाही विकायची या सगळ्या चर्चा. आणि ह्या सगळ्या चर्चांमध्ये कामगारांची संख्या जास्त, कामगारांना पगार नाही, उत्पादन नाही, तरीसुद्धा ती सार्वजनिक
कंपनी चालू ठेवायची का नाही याच्यावरती अनेक कमिट्या, त्याचे अनेक अहवाल, ते आज ताब्यात चालू. मग आता 6-7 महिने जर या कामगारांना पगार मिळाले नाहीत तर मी तुम्हाला सांगतो साखर कारखाने सुद्धा आजकाल बंद आहेत. काही शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार थकवलेले आहेत. अनेक ठिकाणी हा प्रसंग उद्भवलेला आहे. मग अशा वेळेला ज्या वेळेला ती कंपनी तोट्यात आहे किंवा त्या संस्थेचा कारभार व्यवस्थित चालू नाही, तर तिथल्या कामगारांनी किंवा तिथल्या लोकांनी काय केलं पोटा पाण्यासाठी? कित्येकाने कामावर असताना स्वतःचे साईड बिझनेस सुरू केले. कुणी विमा एजंट झालं, कुणी रिअल इस्टेट एजंट झालं, कुणी उदबत्त्या विकायला सुरुवात केली, कुणी स्वतःच्या पत्नीने केलेले स्वेटर्स विकायला सुरुवात केली, कुणी कमिशनवरती सावकारी सुरू केली आणि याच्यातच ते गुंतून पडले. तिकडं कंपनीचं काय का होईना, समितीवर समिती चालली. त्यांना एक माहिती आहे 6 महिन्यानंतर केंद्र शासनाकडनं आला फंड्स, निधी आला की पहिले त्याच्यातनं आपले 2 महिन्याचे, 3 महिन्याचे, 4 महिन्याचे पगार होणार आहेत. त्याच्यामुळे बेजबाबदारपणा, उत्तरदायित्व नाही, संस्था बंद आहे, मार्केटमध्ये तुम्ही फिरू शकत नाही, तुमचं पेनिसिलिन प्रॉडक्ट विकू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी तिथं असताना उपाय काय होता? ती संस्था ताबडतोब बंद करणे, कामगारांचं जे काही त्यावेळेला अस्तित्वात असलेल्या कायद्याप्रमाणे त्यांची नुकसान भरपाई देणे. ती जर नुकसान भरपाई ताबडतोब ज्या पहिल्या दुसऱ्या वर्षी तोटा झाला असता त्याच वेळेला जर केलं असतं तर नंतर होणारा जो तोटा झालेला आहे आणि त्याच्यासाठी जो काही सगळा निधी गेलेला आहे तो प्रचंड आहे. आणि आता महत्त्वाच्या मुद्द्यावरती येतो की हा जो काही निधी दिला जातो यांना तोटा अगदी अलीकडच्या काळात आपल्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले की साखर उद्योगाला अर्थसहाय्याची मदत केली पाहिजे. किती केली हो आत्तापर्यंत मदत? आणि या सर्व सहकारी साखर कारखाने दर 1, 2, 3, 4 वर्षांनी का बरं तोट्यात येतात? कारण सरकारीकरण. मग सरकारीकरण कुठं आहे? हे साखर आयात करण्यामध्ये आहे, साखर निर्यात करण्यामध्ये आहे, साखरेची उत्पादन क्षमता ठरवण्यामध्ये आहे, त्याला लागणारं जे काही रॉ प्रॉडक्ट आहे, ऊस आहे, त्याच्या किमती नियंत्रित आहेत. त्याच्यानंतर त्याचं उपउत्पादन जे आहे त्याचं उपउत्पादनाच्या किमती नियंत्रित आहेत. म्हणजे कच्च्या मालापासून पक्क्या मालापर्यंत ज्या काही त्याच्यामधल्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या नियंत्रित आहेत, शासकीय नियमानुसार चालत आहेत. त्याचा बागुलबू आहे. आणि स्वार्थ, भ्रष्टाचार, उदासीनता, मला काय त्याचे किंवा मला नेमकं काय मिळणार, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आज महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांची दुर्दशा काय आहे हे आपण पाहतोय राजरोस. हे सरकारीकरण आहे. मग त्यांना आता अर्थसहाय्य कुठून देणार आहे? म्हणजे आपण हिंदुस्थान अँटीबायोटिक्सचं उदाहरण घेऊ किंवा एखाद्या साखर कारखान्याचं किंवा एखाद्या शासकीय किंवा राष्ट्रीयकृत बँकांचं घेऊ. हा सगळा तोटा कुठून जाणार आहे? तर तो तुमच्या माझ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करामधून जाणार आहे. आपण अप्रत्यक्ष भर रोज भरतो. सकाळी उठला, ब्रशने दात घासले, पेस्ट वापरली, भर सेल टॅक्स, काढ पैसे, राज्य सरकार. आता अलीकडे ते GST आहे, काढ पैसे. आंघोळ केली, साबण वापरला, काढ पैसे. जेवण केलं, रेडी फूड वापरलं, पिझ्झा आणला, बटाटा वडा आणला, काढ पैसे. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही विकत घेता, काही निवडक किराणा माल जर सोडला तर सगळ्यावरती आपल्याला कर भरावा लागतो. घराचा व्यवहार केला, भर स्टॅम्प ड्युटी. आता मृत्यूपत्रावरती सुद्धा एक थोडंसं 600-500 रुपयाचं काहीतरी आहे. म्हणजे तुम्ही काहीही करा, कुठलाही करार करा, कुठलाही व्यवहार करा, प्रत्येक गोष्टीवरती शासकीय. पेट्रोलवरती कर आहेच. कोणाचा आहे? कोण भरतं? आपण भरतो कर पेट्रोलवर. म्हणजे मी इकडे कर्जमाफी करणार आणि तुमच्यावरती पेट्रोलवरती कर बसवणार. मी कर्जमाफी करणार, तुमच्या खिशातले पैसे काढून घेणार, GST वाढवणार. हा सगळा जो काही शासनाचा आत बट्ट्याचा व्यवहार आहे हे सरकारीकरण आणि हे नागरिकांचं मरण आहे. मग ह्याला कारणीभूत काय? तर आपण स्वीकारलेली समाजवादी अर्थव्यवस्था. म्हणजे दुसऱ्याला काहीतरी मला कर्जमाफी द्यायची, अनुदान द्यायचं, सवलत द्यायची, एकाच्या खिशातनं काढायचं आणि दुसऱ्याला द्यायचं. पण मी देशातला उद्योग, देशातला व्यापार, देशातली शेती ही मात्र फायद्यात आणून देणार नाही, त्यांना स्वातंत्र्य देणार नाही. हे सगळं एका बाजूला चाललेलं असल्यामुळे हा आतबट्ट्याचा व्यवहार. मग तिथं शेतकऱ्याचं पण मरण आहे, लघु उद्योजकाचं पण मरण आहे आणि त्यांच्या सेवा आणि उत्पादन घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं देखील मरण आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये सुद्धा. मग जगाचा विचार करता कुठे पब्लिक ट्रान्सपोर्ट खाजगीकरण आहे का? आहे. जपानसारख्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती रेल्वेचं खाजगीकरण आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत, ती शोधून काढली पाहिजेत आणि त्या सगळ्या याच्यावरती विचार केला.
मग आता याच्यावरती उपाय काय? माझं म्हणणं असं आहे की तत्कालीन परिस्थितीमध्ये जर शासनाला उद्योग, व्यापार, सेवा या क्षेत्रामध्ये जर काही करायचं असेल तर त्याचा कालावधी त्यांनी ठरवला पाहिजे आणि त्याच वेळेला निर्गुंतवणुकीचा जो अरुण शौरींच्या म्हणजे वाजपेयी गव्हर्नमेंटपासून जो शब्द प्रचलित झालेला आहे त्याच वेळेला तो एक्झिट रूट निर्गुंतवणुकीचा ठेवला पाहिजे. ज्या क्षणाला तुम्ही एक गव्हर्नमेंटची मोनोपोली तयार करत आहात ती मोनोपोली संपुष्टात आणण्यासाठी तुम्ही खाजगी क्षेत्रामध्ये स्पर्धा कशी तयार करणार, त्यांना कसं ज्ञान देणार, ते कसं पास करणार हे ठरवलं पाहिजे. नीती आयोगाने याच्या कारणमीमांसा करताना आणि त्याच्यावरती उपाययोजना सुचवताना असं म्हटलेलं आहे की ते खाजगीकरणाकडे ट्रान्सफर करावे किंवा हे जे काही उद्योग व्यवसाय संस्था आहेत ते खाजगी संस्थांना लीजवरती, लॉंग लीजवरती द्यावेत. हा एक उपाय सुचवलेला आहे. एकत्रीकरण करावे, जे आता आपण बँकांचं मर्जर वगैरे काही सगळं बघतोय, म्हणजे ह्या बँकेचा तोटा त्या बँकेने सामावून घेणे. म्हणजे थोडक्यात काय, कुठंतरी 10 ठिकाणी तोटा आहे तो एका ठिकाणी एकत्र करणे, परिस्थिती जैसे ते ठेवणे, डिसइन्व्हेस्टमेंट करणे, निर्गुंतवणूक करणे. आणि शेवटचा एक उपाय जो माझ्या दृष्टीने हास्यास्पद आहे, केंद्र सरकारच्या ज्या सार्वजनिक उद्योग संस्था आहेत त्या राज्य सरकारकडे हस्तांतरित करणे. म्हणजे केंद्र सरकारने इतके दिवस तोटा सहन केला तो आता राज्य सरकारने करावा आणि राज्य सरकारने नागरिकांना लुबाडावं, असा त्या नीती आयोगाच्या या शेवटच्या रेकमेंडेशनचा माझ्या दृष्टीने अर्थ आहे. मग याला माझ्या दृष्टीने उपाय काय? तर हा सरकारीकरणाचा स्वभाव आणि प्रभाव बदलण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला मानसिकतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल करावा लागणार आहे. आपल्याला आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी ना स्वातंत्र्य दिलं ना कष्ट करायला शिकवले, तर ते आता स्वतःहून विचार करून हा विचार प्रवाह मोठ्या प्रमाणावरती प्रसार केला पाहिजे. आणि जे सरकारीकरण झालेल्या संस्था आहेत, म्हणजे पोलीस यंत्रणा आहे, न्याय व्यवस्था आहे, शासकीय व्यवस्था आहे, त्या ठिकाणी जे सरकारी व्यवस्था आहे तिथलं उत्तरदायित्व ठरवलं गेलं पाहिजे. तिथं तज्ज्ञांची नेमणूक केली गेली पाहिजे, त्यांना अधिकार दिले गेले पाहिजेत, अधिकाराबरोबर जबाबदारी दिली पाहिजे. आणि जबाबदारी पूर्ण करता आली नाही तर त्यांना तिथून बाजूला होण्याचा अतिशय गतिमान कार्यक्रम किंवा अतिशय गतिमान पद्धती असली पाहिजे. त्यांना स्वातंत्र्य देताना, अधिकाराबरोबर जबाबदारीबरोबर स्वातंत्र्य देताना पूर्णपणे त्यांनी कशा पद्धतीने करायचे, नेमके एम्प्लॉईज कोण घ्यायचे, कुठल्या तज्ज्ञांना नेमायचे, याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे. या सर्व गोष्टी जर आपण अंमलात आणू शकलो तर हे सरकारीकरणामध्ये थोडंफार बदल होऊ शकतो असं मला वाटतं. आता हे सगळं आपण चर्चा केली, थोडंसं मी माझ्या परीने अकॅडमिक्समध्ये न जाता थोडंसं माझी जी काही निरीक्षण आहे त्याच्यावरती काही उपाययोजना वगैरे. तर आपण काय करावं स्वतः, आपण आपला जो काही हा वेब सिरीज केली आणि त्या माध्यमामधून आपण जे काही एकत्र आलेलो आहोत, तर मला असं वाटतं की या विषयावरती सुद्धा प्रत्येकाने त्याच्या ज्या काही सूचना असतील त्या लिहून काढाव्यात. त्या सूचना आपण सर्वजण एकत्र कराव्यात, त्याचा मसुदा करावा आणि त्याचाही प्रचार प्रसार जोरात करावा की जेणेकरून स्वतंत्रतावाद पाहिजे, उत्तरदायित्व ठरलं पाहिजे, अधिकार मिळाले पाहिजेत, जबाबदारी निश्चित झाली पाहिजे आणि चांगल्या कामाला बक्षीस, वाईट कामाला शिक्षा, या सर्व गोष्टी अस्तित्वात आणण्यासाठी आपण सर्वांनी अत्यंत सातत्याने प्रयत्न करायला पाहिजेत. यश नजीकच्या काळात येईल का दीर्घ काळात येईल याची मला भविष्यवाणी करता येणार नाही, पण सातत्य टिकवलं तर नक्कीच यश येईल. मला वाटतं मी साधारणपणे एक 30-35 मिनिट बोललेलो आहे. आज इथे थांबतो आणि ही वेबसिरीज संपल्यानंतर किंवा या दरम्यानच्या काळामध्ये जर काही सूचना आल्या तर आपण त्याच्या पद्धतीने काही काम करूयात अशी अपेक्षा व्यक्त करतो. संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आणि थोडंसं औपचारिक, कारण आपण सगळे एका विचाराचे असल्यामुळे आभारही मानतो. पुढील वक्त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.